हुपरी नगर परिषद निवडणुकीत महायुतीनं एकतर्फी विजय मिळवत नगरपालिकेवर स्पष्ट व निर्विवाद बहुमत प्रस्थापित केलंय. नगराध्यक्षपदासह एकूण 20 जागांवर विजय मिळवत महायुतीनं राजकीय ताकद दाखवून दिली. या निवडणुकीत महायुतीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मंगलराव माळगे यांनी हिंदू महासभेच्या उमेदवाराचा तब्बल 6079 मतांनी पराभव करत मोठा विजय संपादन केलाय. नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मंगलराव माळगे यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. प्रचारादरम्यान स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि शहराच्या नियोजनबद्ध विकासावर भर देण्यात आलाय. याच मुद्द्यांमुळे मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराला स्पष्ट कौल दिल्याचं चित्र निकालातून स्पष्ट झालंय. नगरसेवक निवडणुकीत भाजपने 15 जागांवर निर्विवाद वर्चस्व राखलंय. शहरातील विविध प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. शिंदे सेनेला 4 जागा मिळाल्या असून महायुतीतील घटक पक्ष म्हणून शिंदे सेनेनेही आपली उपस्थिती अधोरेखित केली. मनसेला 2 जागांवर समाधान मानावं लागलं. या निकालानंतर हुपरी नगर परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होणं निश्चित झालंय. स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे आगामी काळात नगर परिषदेचे निर्णय जलद गतीने घेणं शक्य होणार आहे. शहराच्या विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या मुद्द्यांवर भर दिला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. नगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंगलराव माळगे यांनी नागरिकांचे आभार मानत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केलाय. हुपरी शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्यानं सोडवण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. दरम्यान निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रशासनानं शांततेत मतदान प्रक्रिया पार पाडली. मतमोजणी दरम्यानही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकाल जाहीर होताच समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. शहरातील विविध भागात विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी जल्लोष केला. राजकीय विश्लेषकांच्या मते हुपरी नगर परिषद निवडणुकीतील हा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीसाठी सकारात्मक संकेत मानला जातोय. विशेषतः भाजपचे स्थानिक पातळीवरील संघटनाबळ आणि मतदारांपर्यंत पोहोचलेली विकासाची भूमिका यामुळे हा विजय शक्य झाला असं मत व्यक्त केलं जातंय. निवडून आलेले नगरसेवक असे भाजपाचे राजाभाऊ उर्फ गणेश पांडुरंग वायगडे, नम्रता रणजित कांबळे, अमर जयपाल माने, अमेय श्रीनिवास जाधव, भारती सिद्धू नायकवडे, रेवती मनोज पाटील, स्वप्नील श्रीकांत हुपरीकर, अलका मोहन वायंगडे, अण्णासो बळवंत शेंडुरे, ऋतुजा अभिनव गोंधळी, शीतल किरण कांबळे, प्रकाश उर्फ बाळासाहेब रणदिवे, माधुरी मुधाळे, सागर माळी, संतोष वाळवेकर, शिंदे सेनेचे रुपाली अजित उगळे, संदीप आपटे, सोनाली जाधव, रोहित उर्फ गोपी शेटे, मनसेचे गीतांजली दौलतराव पाटील, सरिता कोंदाडे. मराठी एस न्यूजसाठी हुपरीहून सतीश कंकणे.